झालं? काय झालं आता बोल, आता बोल ना. हं. मी झोपलेली होती. पूजाच्या म्हणलं माझं काळीचं धड धडच. काय अयो चटणी रावायली ही पण नको, तिखट आहे बाय, तू असंच खा. आम्हाला आली ती भजीची ऑर्डर 1 किलोची आणि 10 वडापावाची. ते दिलं आणि थोडे भजे राहिले होते शिल्लक. मग इथं येणारे दारू पिणारे भजेच दे चुराच दे, भजेच दे चुरा दे, इथूनच दारू प्यायला जायला रस्ता आहे ना, असं करतात. आम्ही काय विचार केला, प्लेटमध्ये भजे घेतले आणि आम्हीच दोघं नवरा बायको खात बसलो एका प्लेटमध्ये. आयुष्यात पहिल्यांदा असं एका ताटात खात असेल. लग्न झालं तेव्हा एकदा, कधी खायचं माहित नाही. नाही कधीच. आपण कधी, तूच सांग बरं, कधी एका ताटात जेवलोय का आपण? जेवता आपण कधी कधी आयुष्यात नाही. मग आता जेवू नका जा. आता खायलोय, मला पण भूक लागली. तिघं खायलोय ना पण आम्ही. तिथं वडा कोणी टाकून दिला हे ना, वेस्ट करती ना, खात नाही कोण आहे. म्हाताऱ्यानं रपम्यानं चापाट लावली, तेलच अंगावर टाकलं. म्हाताऱ्याच्या अंगावर? मग असं काही करू नको बाई. आपला नवीन व्यवसाय चालू आहे. मग त्रिशाला मारल्यावर तू गेली ना, मी इथं बसलो होतो त्यावेळेस एवढे कस्टमर पण नव्हते. बसल्या बसल्या झोपलेलो इथंच मी. तुला फोन पण का केलता मी ये म्हणून? मला करमत नव्हतं, एकटाच होतो ना, झोपच लागली बसल्या बसल्या. 5 मिनिटात तर आला होता. फोन लागत नव्हता तुला. त्यांना आज आवडले ना, उद्या अजून घेऊन जाणार म्हणून चांगलंच बनवायचं. खरंच मस्त लागायला पाहिजे. कुठे शिकली ग तू एवढा? हा, शाळेत शिकवायचे तुम्हाला? शाळा तर शिकली नाही, मग भजे बनवायचं, वडापाव बनायचं. काल पोरं कशी म्हणत होत्या, काढ ग त्यात टाक थोडीशी. काकू तू कुठं शिकली ग? यात वडा आहे काय एखादा? तो मीच खाणार आहे आता चटणीसोबत. का ठेवू ग? एवढंच 10 रुपये खाऊ का ठेवू? ह्याचं एवढंच 10 रुपये बुडतील का? खरं सांग ना. नको, खरंच नको. 10,000 रुपये महत्वाचे आहेत. असं वाटतंय कोणी आलं तेवढंच ते एक दिलं त्याचं 10 रुपये होते. प्रत्येक वस्तूला पैसे लागतात पूजा. बेसनला आणा. अजून चोरा तर नाही, काहीच नाही, संपलंय म्हणायचं. पैसे असेल तर द्यायचं, फुकट नाही द्यायचं. आणि कशी वाटली क्वालिटी आणि क्वांटिटी? थांबा वेटिंग मध्ये. बॅक आज अजून त्याची एंट्री झाली आहे. थोडं माग सरकार, तेल पोळल तुम्हाला. एक कोण पळून गेला रे, तो आदित्य होता काय, पृथ्वीराज. हिला द्यायचंय आधी. हे पकड तुझ्या हातात. हा सहज मस्तीमध्ये व्हिडिओ काढणार आहे. लास्ट टप्पा आता आम्ही बंद करणार आहे. हा लास्ट गँग आहे यांची. आता थोडा ही झोपली ना त्रिशा, म्हणून मी खाली बसलोय. आज पडली दगडावरती, काय इथं डोकंच फुटलंय तिचं. माग येणार. हा बघ ना ते तिथं झोपली. किती फजिती आहे बघितलं ना, असं फजिती. पूजा इकडं ग, व्हिडिओ कुठं आहे कॅमेरा? काय म्हणली, काय बोलली? यांच्या समोर लाजायली त्यामुळे ती बोल ना.
आता सगळं संपलंय, आम्ही बंद करणार आहे. लास्ट 2 वडापाव राहिले होते, म्हणजे पार्सल देऊन देऊन. ते पण मग माझा भाऊ आहे चुलत, तो आला आणि त्यानं संपवले. मग ते लास्टचे 2 आर्यन राहिला तसाच, त्याला वडापावच नाही खायला. मग त्याला म्हणलं पूजाला थोडंसं बेसन आहे ना, त्यात 5-6 पाव आहेत, त्याचं हे बनवून टाक पॅटीस, म्हणजे तो पण खाईल. रोहन घरी खरं जेवण काहीच नाही बनवायला ना, आज सगळे उपाशीच आहेत. आज आम्ही सगळ्याचं पोट भरतोय, पण आमचंच पोट उपाशी राहायला लागलंय असं वाटतं. अंधार पडतंय. पूजा एका साईडला हो ना, आम्ही व्हिडिओ काढतोय. सगळेच थकलोय आता आम्ही. बस आज संपलं, जेवढं आणलं होतं माल तेवढं सगळं संपलंय, काहीच नाही राहिलंय. त्यामुळं आजचा दिवस खूप चांगला गेलाय. उद्याचा दिवसही स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादानं, माझ्या सामदादाच्या आशीर्वादानं आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमानं उद्याचाही दिवस असाच जावा. आज दुपारपर्यंत काहीच कस्टमर एवढे नव्हतेच. मी तुमची वहिनी गेली आणि मी इथं बसलो होतो, असा बसल्या बसल्या झोपलेलो मी. आणि लास्टला मग गर्दी एवढी पडते की व्हिडिओ काढाय याला पण रोहनला आर्यनला व्हिडिओ काढत, तर व्हिडिओ कुठं काढतोय तो, ते पण थकून थकतात. कटाळा येतोय का कसला मोबाईल पकडायचा नाही, ते पण थकून जातात ना. म्हणजे कसं शाळेतनं आले ना, मग ते इकडं पळ तिकडं पळ करतात. तर रोहनला म्हणलं मी, तू नको येऊ, तू अभ्यास कर. काय मागतो दीर कांदा त्याला कापून तिथून टाकीवर नको बसू बाई, तू पण उडशील आणि आम्हाला पण उडवशील. आलं तर ते काय तर घ्यायचं ते सेफ्टीवाला. तू कसा नाही दिसत, ते बल्पासमोर उभारली ना, त्यामुळे काळ्याचं काही नाही. मी तर कुठलाही गोर आहे, ती बल्पासमोर उभारली. तिकडं जा लांब घंतूर जो कोण दे कसं हा, पण आपण लाईव्ह नाही. हा व्हिडिओ आहे, लाईव्ह नाही. त्रिशा झोपली, लय फजिती व्हायला लागली. असं ग्रुपवर नाही, यूट्यूबवर. लास्ट जळालं. अगं मग गॅस कमी कर ना, तेल गरमच सरकारच तो ना बाजू तिकडं होती, मग इकडंच या म्हणलेलं मी कढईकडं. त्रिशा झोपली, खूप वेळ झालं, तिची लय फजिती झाली. इथंच खुर्चीवर झोपली होती. आर्यनच्या जवळ दिलं तर आर्यन पण काय डवचेला काय माहिती, मग धडक बसूपर्यंत तू काय करत होता? डोकं फुटलंय तिचं आधीच. तर आज लय वचा वचा करती, सारखं दुकानालाच पळती, सारखं दुकानाला. 1 रुपये दे, 2 रुपये दे, पप्पा 5 रुपये. 1 रुपये 2 रुपये घेतलं दिलं, परत टाकते. 2 रुपये त्याला मिरच्या दे ना काकाला. 2 रुपये मागते, मिरची द्यायची. हा आहे ना, दे ना. चटणी वगैरे बनवलेलं सगळं उडाले. तो म्हणतो मला रोज लास्टला येतो तो, आणि त्याला भेटतच नाही चटणी. म्हणतोय मी लास्टला येतोय म्हणून मला नाही. काय असं नाही, पोर ते उडवून टाकते. आज काय मी एवढं उधारी वगैरे दिलंच नाही. 1-2 जणांना राग पण आला, म्हणजे उधार दिलं नाही याचा. पण मी म्हटलं आला तर आला, आता काय करणार. आपल्याला पण आता मी देऊ शकतो, पण मला समोरचा दुकानदार थोडीच उधार देऊ शकतो ना, म्हणून मी काही दिलंच नाही कोणाला. 1-2 जणाकडे आहे फक्त, ते पण आहे चांगले विश्वासू, रोज येणारी पोरं, ते देतील उद्या. या उद्देशानं त्यांना दिलंय, बाकी कोणाला नाही द्यायला. पोळलं की काय, आज पूजाला 2दा तेल पोळलंय. चटका वाचला आत्ता पण एकदा तर बोटच पडलं तिचं तेलात. अगं मग ते पोटावर असं झाकायचं ना. ड्रेस घालत जा उद्यापासून, काय हरकत नाही, माझी सगळी परमिशन होय. काय त्याला लॉंग, आता ड्रेसमध्ये उलट सगळं अंग झाकून असतं, फुल हात असतात. चला, या व्हिडिओला आता इथंच दी एंड.